PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। बातमी समस्त पालकांची चिंता वाढवणारी पुण्यात 9वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। हा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचं बोलला जात आहे। वैद्यकीय विभागाकडून याची शहानिशा करण्याचं काम सुरू आहे। खेड राजगुरुनगरमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे। बुधवारी सकाळच्या शाळेत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 9वी शिकणाऱ्या स्नेहा होलेला अस्वस्थ वाटू लागलं। मग अचानक तिला चक्करही आली। शिक्षकांनी तातडीनं तिला रुग्णालयात हलवलं, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। केवळ चक्कर आल्यानं स्नेहाचा मृत्यू कसा काय होऊ शकतो? नक्कीच तिला वेगळा काहीतरी आजार असू शकतो, पण तो नेमका कोणता? खरंच तिला हृदयविकाराचा झटका आला का? स्नेहाच्या पालकांना याबाबत काही कल्पना होती का? इतक्या लहान वयात खरंच हृदयविकाराचा झटका येतो का? येत असेल तर त्याची नेमकं कारणं काय आहेत? ती कारणं नेमकं कशी ओळखायची? यातून या लहान मुलांचा जीव कसा वाचवायचा? असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेत, जे पालकांची चिंता वाढवणार आहेत। स्नेहाचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबतची शहानिशा खेड तालुका वैद्यकीय विभागाकडून केली जाते, अशी माहिती वैद्यकीय प्रमुख विलास मानेंनी दिली आहे। तर हृदयविकाराचे लहान मुलांमध्ये प्रमाण वाढत आहे, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ सुचित्रा खेडकर यांनी लक्ष वेधले आणि पालकांना मोलाचे सल्ले दिले। पाहूया सविस्तर त्यांनी दिलेला सल्ला। नमस्कार, मी डॉक्टर सुचित्रा खेडकर, मी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय आळंदी, मी पीडियाट्रिशियन आहे। लहान मुलांमध्ये जे हृदयविकाराचं प्रमाण आहे किंवा वाढते असं जे लक्षात आलेलं आहे, त्याच्यात काही कारणं अशी आहेत की लहान मुलांमध्ये जन्मतः जर हृदयाचा आजार असेल, त्यात तो जर लवकर लक्षात आला नाही, त्याच्यावरती वेळेत उपचार झाले नाहीत किंवा आजार असा आहे की ज्याच्यावर उपचार व्यवस्थित होऊ शकत नाहीत, अशा केसेसमध्ये मुलांना त्या गोष्टीमध्ये जीवाचा धोका असू शकतो किंवा अशा मुलांना सडन कोलॅप्स होणं आणि डेथ होणं हे त्याच्यामध्ये लक्षात आलेलं आहे। सध्या लहान मुलांमध्ये सुद्धा जे सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे व्यायामाचा अभाव, एका जागी बसून मोबाईल किंवा मोबाईलवर गेम खेळणं किंवा जास्त कॉम्प्युटरचा वापर करणं आणि ज्या खाण्याच्या सवयी बदलत चालल्या आहेत, म्हणजे खूप सगळं प्रोसेस फूड खाणं, जास्त फॅटी फूड खाणं, बाहेरचं जे सगळं खाणं आहे किंवा थोडक्यात जास्त हेल्दी न खाणं, याच्यामुळे मुलांमध्ये खूप लवकर वजन वाढणं म्हणजे ओबेसिटी, त्या अनुषंगाने येणारं डायबेटीस सारखे आजार खूप लवकर होऊन अशा मुलांमध्ये लवकर हृदयविकाराचं प्रमाण दिसू शकतं, ज्याला आपण यंग अडल्ट्स म्हणतो। त्याच्यामध्ये हे प्रमाण चिंताजनकरित्या वाढलेलं आहे। लहान मुलांमध्ये जो हृदयाचा विकार असतो, ज्याला आपण कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणतो, ते लवकर लक्षात येणं, त्याच्यावरती व्यवस्थित उपचार घेणं हे महत्त्वाचं आहे। आपण जे बोललो की मुलांची जी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, त्याच्यासाठी व्यायामाचं महत्त्व शाळांपासून घरांमध्ये आईवडिलांच्या मुलांच्या लक्षात आलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत। आता कोविडच्या काळात जशी मुलं जास्त मोबाईल डिपेंड होते, ते आता तसं काळ नाही। त्याच्यामुळे मुलांनी बाहेर जाऊन व्यायाम करणं, हेल्दी फूड हॅबिट्स मेंटेन करणं घरात हे खूप महत्त्वाचं आहे। गरजेपेक्षा जास्त खाणं आणि प्रोसेस फूड खाणं हे सगळं मुलांनी टाळायला पाहिजे, ज्यायोगे पुढे जाऊन वजन वाढण्याचा, त्या अनुषंगाने येणारे डायबेटीस सारखे आजार आणि मग हृदयविकाराला निमंत्रण देणं हे सगळं आटोक्यात येऊ शकतं। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।